नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. सामायिक क्षेत्र आणि त्याची खरेदी करत असताना किंवा विक्री करत असताना कोणकोणत्या प्रकारे काळजी घेणं गरजेचं आहे, हे फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळी मित्रांनो एखाद्या क्षेत्राची किंवा एखाद्या जमिनीची तुम्ही विक्री करत असता किंवा खरेदी घेत असता, अशा वेळी प्रामुख्याने महत्त्वाचा जो डॉक्युमेंट्स असतो किंवा जे महत्त्वाचे कागदपत्र असतो, त्यामध्ये फार महत्त्वाचा पहिला कागदपत्र म्हणजे 7/12 उतारा. आता या 7/12 उतारा तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या गोष्ट लक्षात येत असते, की जे काय 7/12वर एकत्र क्षेत्र असतं, ते सामुदायिक टोटल एकत्र क्षेत्र असतं. समजा तुमच्या नावावर संपूर्ण 7/12 एकट्याच्या जर नावावर असेल, तर सदर क्षेत्राची विक्री ही किंवा खरेदी तुम्हाला पूर्णपणे कुणाच्याही संमतीशिवाय करता येत असते. परंतु सरासरी आता आपण पाहतो जे 7/12 असतात, त्यामध्ये गट नंबर 1 असतो आणि गट नंबरमध्ये सहहिस्सेदार अनेक असतात. अशा वेळी सदर क्षेत्राची विक्री करायची असेल किंवा खरेदी करायची असेल, तर प्रामुख्याने महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही संपूर्ण सहहिस्सेदार असतील, त्या संपूर्ण सहहिस्सेदारांची संमती असल्याशिवाय संपूर्ण गट तुम्हाला खरेदी करता येणार नाही किंवा विक्री करता येणार नाही, हे एक प्रामुख्याने महत्त्वाचं असतं. आता सगळ्यांची संमती असेल तर खरेदी करता येतो किंवा विक्री करता येतो. आता काय होतं, महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादा गट नंबर असतो, त्यामध्ये जे सहहिस्सेदार असतात, त्या सहहिस्सेदारांची नावं ही सामायिक क्षेत्र म्हणून त्यांच्या पुढं नोंद केलेली असते. समजा आपण 100 गुंठ क्षेत्र म्हणजेच 1 हेक्टर हे सामायिक क्षेत्र म्हणून जर नावाची नोंद केलेली असेल, त्यामध्ये सहहिस्सेदार असतील, तर त्या क्षेत्राची कोणत्या प्रकारे विक्री करायची हा प्रश्न निर्माण होतो. आता महत्त्वाची गोष्ट आहे, जर त्या संपूर्ण जे सहहिस्सेदार असेल त्यांना ते संपूर्ण 100 गुंठ किंवा 1 हेक्टर क्षेत्र जर विकायचं असेल आणि सर्वांची संमती असेल, तर सहजासहजी विक्री करता येते किंवा त्या क्षेत्राची खरेदी करता येते. आता महत्त्वाचा मुद्दा इथं येतो, की समजा त्यामध्ये काही सहहिस्सेदार जर सेपरेट राहत असतील, तर हे क्षेत्र जे आहे, काही क्षेत्र जी येतात ती वाडवडिलार्जित प्रॉपर्टी जी असते, त्या वाडवडिलार्जित प्रॉपर्टीकडून हे एक सामायिक क्षेत्र त्या सहहिस्सेदारांना येत असते. हे एक सर्वसामान्य आपली कल्पना असते. परंतु काही गोष्टीत असं सुद्धा असतं, की एखादं क्षेत्र हे काही मित्र मिळून, काही सहहिस्सेदार मिळून एकत्र खरेदी करत असतात. त्यावेळी सामायिक क्षेत्राची सुद्धा नोंद होत असते. जे क्षेत्र सामायिक क्षेत्र आहे म्हणजे ते वाडवडिलार्जितच आलंय असं पण नाही आहे, की काही क्षेत्र ही सामायिक खरेदी सुद्धा केलेली असू शकतात. ज्यावेळेला मित्रांनो 7/12 पत्रिकेवरती सामायिक हिश्श्याची तरतूद केलेली असते किंवा सामायिक हिस्सा हा सहहिस्सेदारामध्ये असतो आणि त्यामधील एखाद्या सहहिस्सेदाराला जर त्याच्या वाटणीला आलेली किंवा त्याच्या हिस्स्याची जर जमीन विक्री करावयाची असेल, तर थोडंसं खरेदी घेताना फार प्रामुख्याने अडचणी निर्माण होत असतात. कारण जे क्षेत्र 100 गुंठ तुमच्या समोर सामायिक म्हणून क्षेत्राची नोंद झालेली असते, सदर क्षेत्रामध्ये समजा जर 5 सहहिस्सेदार असतील, तर त्या 5 हिस्सेदारांचा सामायिक क्षेत्रामध्ये किती हिस्सा आहे हे निश्चित सांगता येत नाही. कारण समजा तिघांनी निम्मं क्षेत्र खरेदी केलं असेल किंवा दोघांनी निम्मं केलेलं असेल, तर अशा बाबतीत 3-2 किंवा 1-4 असं सुद्धा, त्यामुळं त्या सामायिक क्षेत्राचा संपूर्णपणे विक्री करत असताना व खरेदी घेत असताना अडचणी निर्माण होत असतात. त्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यावेळी एखादी प्रॉपर्टी वाडवडिलार्जित जर प्रॉपर्टी आलेली असेल आणि त्या तुमच्या सहहिस्सेदारांच्या नावासमोर जर सामायिक क्षेत्र किंवा तुमच्या नावाच्या खाली जर सामायिक क्षेत्र म्हणून जर त्याची नोंद केलेली असेल, जर वडिलार्जित प्रॉपर्टी आलेली असेल, तर त्यामध्ये समसमान हिस्से हे तुमचे पडत असतात. परंतु जर तुम्ही प्रॉपर्टी जर दुसऱ्या थर्ड पर्सनकडून जर विकत घेतलेल्या असेल, त्यामध्ये नातेवाईक असतील, मित्र असतील किंवा इतर सहहिस्सेदार असतील, तर खरेदी करत असताना त्यामध्ये कुणी किती प्रॉपर्टी खरेदी घेतली हे किंवा
किती हिस्सा त्यामध्ये ठरवण्यात आला त्याच्यावरून त्या सामायिक क्षेत्राची नोंद होत असते. त्यामुळं कुणाचा किती हिस्सा हा निश्चित करणं अडचणीच होतं. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे, असं क्षेत्र विक्री करत असताना एकतरी सहहिस्सेदारांची परमिशन पाहिजे किंवा खरेदी घेत असताना हिस्सेदारांचा असा क्षेत्र खरेदी घेत असताना तुम्हाला त्यांची पूर्ण परमिशन पाहिजे. समजा अशा क्षेत्रातला जर एखाद्या सहहिस्सेदाराचा जर हिस्सा विक्री करायचा असेल तर प्रामुख्याने असा विक्री करत असताना जे इतर सहहिस्सेदार राहिलेले असतात त्यांना प्रायोरिटीनं हक्क आणि अधिकार सदरचा हिस्सा खरेदी करण्याचा राहत असतो. त्यामध्ये तुम्ही जर अशी एखादी प्रॉपर्टी खरेदी घेत असाल किंवा विक्री करत असाल तर तुम्हाला सुरुवातीला सहहिस्सेदारांना विक्री करत असाल तर सहहिस्सेदारांना तुम्ही खरेदी घेताय का हे विचारणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्ही खुल्या मार्केटमध्ये सदरची प्रॉपर्टी विक्री करू शकता. आणि ज्यावेळी विक्री करता त्यावेळी तुम्ही तसं नमूद केलं पाहिजे की मी सहहिस्सेदारांना असं घेता का म्हणून विचारलेलं होतं. तशी नोटीस पाठवली, त्या नोटीसचा त्या तुमच्या खरेदी खतामध्ये जर उल्लेख केला असा तर भविष्य काळामध्ये तुम्हाला तुमच्या खरेदी खताला चॅलेंज होणार नाही. ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामध्ये महत्त्वाची अशी गोष्ट आहे, ज्यावेळी तुम्ही खरेदी खत करण्याचा प्रयत्न करत असता आणि तुमचा सहहिस्सा किंवा सामायिक हिस्सा हा तुटक झालेला नसतो त्यावेळी एखादा सहहिस्सेदार त्यामधला आपला हिस्सा विक्री करणार असेल, जर इतर सहहिस्सेदार जर तयार नसतील तर अशा वेळी मित्रांनो मग तुम्हाला कोर्टाची पायरी चढून तुम्हाला सरस निरसमानाने वाटप आणि तुटक करून त्या क्षेत्राची तुम्हाला सेपरेट हिस्सा करून घ्यावा लागेल आणि मग तुमचा हिस्सा हा विक्री करावा लागेल. अशा पद्धतीनं सामायिक ज्यावेळी क्षेत्र असतं त्यावेळी सामायिक क्षेत्राची तुम्ही खरेदी करत असताना किंवा विक्री करत असताना अशा पद्धतीनं तुम्ही काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. मित्र, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.